आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। सोलापूर जिल्ह्यात सेक्युलर चळवळीची पहिली शाखा सोनंद येथे स्थापन। तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग, संविधान मूल्यांचा प्रसार करण्याचा निर्धार, भारतीय राज्यघटनेतील समता, बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी कार्यरत असलेल्या सेक्युलर चळवळीची सोलापूर जिल्ह्यातील पहिली शाखा सोनंद तालुका सांगोला येथे उत्साहपूर्ण वातावरणात स्थापन करण्यात आले। गावातील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवण्याचा निर्धार व्यक्त केला। कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आले। शाखा अध्यक्ष अनुप ठोकळे यांनी प्रास्ताविक करत उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला। यावेळी चळवळीचे कार्याध्यक्ष तथा माजी पोलीस आयुक्त भरत शेळके आणि पंचशील अभियानाचे समन्वयक ॲडव्होकेट सुनील जगधणे प्रमुख उपस्थित होते। ॲडव्होकेट सुनील जगधणे यांनी सेक्युलर चळवळीची ध्येय उद्दिष्टे स्पष्ट करताना भारतीय राज्यघटनेच्या मूल्यावर आधारित समाज निर्मितीसाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले। मार्गदर्शन करताना माजी पोलीस आयुक्त भरत शेळके म्हणाले, देशहित सर्वोच्च मानून तरुणांनी सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे। समाजासाठी कार्य करणारी माणसेच खऱ्या अर्थाने जिवंत राहतात। त्यांनी सेक्युलर चळवळीचा इतिहास, तिची वाटचाल आणि विस्तार याबाबतही सविस्तर माहिती दिली। डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाच्या अध्यक्षांनी मनोगत व्यक्त करत, या चळवळीच्या माध्यमातून संविधान मूल्याचा प्रसार करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे कार्य करू असा विश्वास व्यक्त केला। यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाच्या वतीने अनुप ठोकळे यांच्या हस्ते माजी पोलीस आयुक्त भरत शेळके यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला। तसेच चिंतामणी ठोकळे यांच्या हस्ते पंचशील अभियानाचे समन्वयक ॲडव्होकेट सुनील जगधणे यांचाही शाल देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे आभार शाखा अध्यक्ष अनुप ठोकळे यांनी मानले। या शाखा स्थापनेसाठी अनुप ठोकळे, धनाजी ठोकळे, उमेश ठोकळे, महेता ठोकळे, अतुल ठोकळे, चिंतामणी ठोकळे, मोहन ठोकळे, सिद्धेश्वर ठोकळे, अप्पासो ठोकळे, मारुती ठोकळे यांच्यासह गावातील युवकांनी विशेष पुढाकार घेतला। कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।